Hi, hello. This is the My Artifact episode number 1966. आजची तारीख आहे 14 जुलै 2020. वाजले आता दुपारचे 1:15 वाजले. आज काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. बाय दॅट की काल म्हणजे काही गोष्टी असते. वन थिंग इज दॅट मी आर्टिफॅक्ट एपिसोड मस्ट बी इम्पॉर्टंट आहे. पण समजा जर मी आर्टिफॅक्ट एपिसोड ज्या गोष्टीसाठी बनवला आहे, समजा जर ती गोष्ट मी करत असेल तर तेव्हा मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करणं इम्पॉर्टंट आहे की ज्या गोष्टीसाठी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला ती गोष्ट करणं इम्पॉर्टंट आहे. विच वन ॲज आय प्रेफर की मी ज्या गोष्टीसाठी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवण्याचा ठरवलं आहे ती गोष्ट मी पहिले करेल इन्स्टेड ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड. तर तुम्हाला समजा हे कळून असं झालं असेल तर लेट मी टेल यू व्हॉट इज इट. मला ऑलवेज वाटायचं की मी समोर एक फिल्म मेकर आहे आणि मला याच्यातच मला माझं करिअर बनवायचं आहे. ओके, तर मी याच्याबद्दलच नेहमी विचार करत होतो आणि याच्याबद्दलच मी प्रयत्न करत होतो की स्वतःला कशाप्रमाणे डेव्हलप करू, स्वतःला कशाप्रमाणे त्या गोष्टीसाठी स्वतःला प्रिपेअर कसं काय करू. ओके, सो आर्टिफॅक्ट एपिसोड मी ऑलरेडी म्हणलं आहे की आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये माझ्यामध्ये एवढी ताकद नव्हती की मी या सर्व गोष्टी करू शकू. कारण माझे टार्गेट खूप मोठे होते आणि यासाठी मला जे पाहिजे नव्हतं म्हणजे जे स्वतःमध्ये जी क्वालिटी ती तेवढी खास नव्हती. त्यामुळे मला असं वाटलं की मला असं कोणतरी असा एक पर्सन हवा आहे जो मला एव्हरी टाइम मला पुशअप करेल की बाबू तुला ह्या साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. सो मी एव्हरी टाइम स्वतःमध्ये त्या साऱ्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवणं सुरू केलं. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी रेकॉर्ड नाही केला बिकॉज ऑफ दॅट की काल मी कानात हेडफोन टाकून होतो आणि आय वॉज लाईक म्हणजे इमॅजिनेशन. बिईंग अ फिल्म मेकर हॅज टू बी इमॅजिन एव्हरीथिंग. कारण आपल्याला इमॅजिन करणं खूप जास्त गरजेचं असं. जर तू इमॅजिन नाही करू शकशील तर तू तुझे थॉट्स त्या व्यक्तीला नाही सांगू शकतील त्या. आणि समजा जर तू ते तुझे थॉट्स त्या व्यक्तीला तू सांगू शकणार नाही तर ऑब्व्हियसली तू फिल्म बनवू शकणार नाहीयेस. तुझ्यापाशी किती चांगली इक्विपमेंट असले किंवा किती चांगल्या गोष्टी असल्या डझंट मॅटर. समजा तुझ्यामध्ये टॅलेंटच नाही, तुझ्यामध्ये स्किल्स नाही तर त्या गोष्टीचा काही फायदाच नाही. लेट मी टेल यू की जोपर्यंत तुझ्यामध्ये स्वतःमध्ये काही ना काहीतरी स्किल्स जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत यू आर नॉट अ सिनेमाटोग्राफर. कारण तुला या सर्व गोष्टी तुझ्यामध्ये डेव्हलप करणे इम्पॉर्टंट आहे. कसं आहे की कॅमेरा सगळ्यांपाशी असते. ऑब्व्हियसली कॅमेरा, मोबाईल, स्मार्टफोन, गिम्बल आणि रेकॉर्ड पण सगळेच जण करू शकतात. याच्यामध्ये फारसं काही कठीण नाही. इम्पॉर्टंट हे आहे की तुझ्यामध्ये स्किल्स किती चांगले आहेत, तू त्या स्किल्सचा वापर करून त्या इक्विपमेंटचा वापर करून कशाप्रमाणे तू तुझे जे ज्या व्हिडिओ आहे किंवा जे काही तू बनवून राहिला आहे ते बहुत जबरदस्त बनेल. सो हेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते. यस, सो त्यासाठी तुला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. कारण ह्या गोष्टी विकत भेटत नाही. कारण कॅमेरा विकत भेटतो, गिम्बल, ट्रायपॉड या सर्व गोष्टी तुला विकत भेटून जाईल. बट हे तुझ्यामध्ये जे क्वालिटी आहे ना हे तुला स्वतःमध्ये डेव्हलप करावं लागेल. सो यासाठीच मी काल इमॅजिन करत होतो. मी ठरवलं होतं म्हणजे आताही ठरवूनच आहे ऑब्व्हियसली. मी गेले हप्ताभर म्हणजे जस्ट अ वीक अगो मी एक व्हिडिओ बनवला होता बॅडमिंटनचा बादल आणि पिंकीसोबत. हे जस्ट लाईक एक प्रकारे ट्रायल होता. मला माहीत नव्हतं की कशाप्रमाणे बनवायचं, काय बनवायचं. हे जस्ट लाईक मी गिम्बल घेऊन गेलो, मोबाईल घेऊन गेलो आणि रेकॉर्ड केलं. जेवढे काही शॉर्ट्स मला माहीत होते, झूम इन, झूम आउट, पुशअप, पुश बॅकवर्ड, पॅरलॅक्स, त्यानंतर टिल्ट अप, टिल्ट डाऊन, पॅनिंग वगैरे या साऱ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आणि आय वॉज म्हणजे माझा जो प्रोजेक्ट आहे वॉज गेटिंग सक्सेसफुली. म्हणजे खूप साऱ्या लोकांनी तारीफ केली ना. मला पण असं वाटलं की हां ठीक आहे, खूप जबरदस्त बनलं. पण राईट नाव एवढं पण नाही जबरदस्त बनलं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा फॉल्ट होत्या. जस्ट लाईक माझ्यापाशी फुटेजेस नव्हते, त्यानंतर माझ्यापाशी दुसरे काही शॉर्ट्सच नव्हते जे मी घेऊ शकत. आणि त्यानंतर मी प्रॉपरली त्याची पढाई नाही केली होती. हां म्हणजे मी एवढं ठरवलं होतं, मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली होती बट त्याच्यामध्ये फारसं इम्प्रूव्हमेंट नव्हतं. यस, कारण ते बहुत ही नॉर्मल शॉर्ट्स होते. कोणीतरी चालत आहे तर त्याचे एकदम स्लो मोशन शॉट, कोणीतरी खेळत आहे त्याचे स्लो मोशन शॉट, त्यानंतर सनसेटचा
शॉर्ट. सो इतकं काही फारसं त्या व्हिडिओमध्ये नव्हतं या, बट इट्स अ फर्स्ट व्हिडिओ. सो बेसिकली आपण अंडरस्टँड करू शकतो, कारण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही चुका करत नाही तुम्हाला कळणार नाही की चुका कुठे गेली आहे. आणि जी पहिली स्टेप असते हे नेहमी चुकीचीच असते, पण त्याला क्रॉस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हाय? कारण कसं आहे की हे तुम्हाला शिकवते की माझ्यापासून चुका झाल्या कुठं. या मी पहिल्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे माझा स्टार्टिंगचा जो पहिला व्हिडिओ होता त्याचं नाव आहे एक्झालेट. या व्हिडिओमध्ये मी एक प्रकारे जिम म्हणजे कोणी रनिंग करत आहे, कोणी असं वर्कआउट करत आहे, त्याचे मी हलकेसे व्हिडिओ बनवले होते जस्ट लाईक माझ्या मित्रांसमोर ग्राउंडमध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये मला माहीत पडलं की माझ्यापाशी खूप साऱ्या हँड हेल्ड मुवमेंट आहे, त्यामुळे जो स्लो मोशन शॉट्स आहे तो येऊन तर जबरदस्त राहिला, बट तो स्मूथ नाही येऊन राहिला आहे. त्यासाठी ट्रायपॉडनुसार मग मी त्या साऱ्या गोष्टी प्रयत्न केला आणि आय वॉज लाईक अ प्रो. या म्हणजे चांगले शॉट भेटले. यानंतर माझा दुसरा प्रोजेक्ट वॉज बॅडमिंटन प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये मी पिंडी आणि बादलला सोबत घेऊन मी काम केलं विथ द ट्रायपॉड विथ दिस गिम्बल, आणि शॉट्स वॉज रिअली क्लीन, रिअली स्मूथ, बहुत जबरदस्त आले. आय वॉज म्हणजे बहुत एक नंबर, इट्स ग्रेट. यस, बट याच्यामध्ये लॅक ऑफ डिरेक्शन होतं, कारण याच्यामध्ये काहीच स्टोरी नव्हती, काहीच नव्हतं. इट जस्ट लाईक 2 people प्लेइंग द बॅडमिंटन दॅट्स इट. यस, याच्यामध्ये असं काहीच फारसं नव्हतं. याच्यामध्ये या बॅडमिंटनच्या व्हिडिओमध्ये मी चांगलं काम केलं. दॅट इज वन थिंग इज दॅट मी सायकलचा वापर केला. यस, कारण कसं आहे की जेव्हा मी कोणतेही पॅनिंग करत होतो किंवा पॅनिंग म्हणजे इन द सेन्स ट्रॅक करत होतो. ट्रॅक म्हणजे कसं पॅरलर ट्रॅक, म्हणजे जस्ट लाईक हा सब्जेक्ट आहे तर कॅमेरा या मुवमेंटकडून या मुवमेंटकडे होत आहे, बट तो कसं माझ्यावरच फोकस आहे. सो इट जस्ट लाईक याला म्हणजे ट्रॅकिंग. तर मी याला ट्रॅकिंग करत होतो. बट कसं आहे की समजा जर खाली स्पेस असेल ना तर याचं ट्रॅकिंग फारसं दिसत नाही. ट्रॅकिंग दिसेल कसं, जेव्हा मी कॅमेरा इकडून इकडे मुवमेंट करेल तर मागचं बॅकग्राऊंड हलकसं चेंज होईल. बट इट वॉज टू लिटिल, बहुत हलकसं चेंज येईल, ते नाही का फारसा लोकांना दिसणार नाही. असं बट समजा जर तू ट्रॅकिंग करत आहे बट समोर कोणतरी ऑब्जेक्ट आहे जस्ट लाईक इथे वगैरे समजा एक बार आहे किंवा समथिंग लाईक दॅट, आणि समजा तू ट्रॅक करत आहे तर ऑब्विसली याची डायरेक्शन चेंज होईल, हा पण याच्या अराउंड वगैरे दिसेल. जस्ट लाईक मी त्या व्हिडिओमध्ये त्या सायकलचा वापर घेतला, तर सायकलचे जे छोटे छोटे इक्विपमेंट्स, स्पोक्स वगैरे ते नाही का कॅमेऱ्याच्या मधात येऊन राहिलं, त्यामुळे असं फील होऊन राहिलं तर कॅमेरा मुवमेंट आहे यास आणि कॅरेक्टर पण मुवमेंट आहे. सो हे एक मी चांगला म्हणजे स्वतःमध्ये एक स्किल्स डेव्हलप केली. ऍक्च्युली ही स्किल्स डेव्हलप नाही असं म्हणता येईल, इट वॉज लाईक ऑलरेडी होती म्हणा, बट स्वतःमध्ये मी हे शिकलो. सो आय वॉज लाईक रिअली गुड, आणि त्याच्यामध्ये जे शॉर्ट्स मला भेटले वॉज रिअली ग्रेट. आय वॉज लाईक रिअली सरप्राइज. दुसरी गोष्ट, आयफोननी ज्याप्रमाणे मी रेकॉर्ड केलं आहे वॉज टू गुड. कारण आयफोनचे जे शॉर्ट्स आहे वॉज जबरदस्त. लिटरली मी आता इम्प्रेस झालो यार. आता नाही म्हणजे ज्या दिवशी मी रेकॉर्ड केलं त्यानंतर मी फुटेजेस आले, आय वॉज लाईक ब्लोन अवे. साला काय जबरदस्त शॉट होते, इट वॉज टू गुड. एवढे क्लीन शॉट तर मी या मोबाईलनी पण नाही रेकॉर्ड केले सर. पण आयफोनमध्ये क्वालिटी बेकार आहे. त्याच्यामध्ये जो ऑडिओ रेकॉर्ड होतो तो सिंगल चॅनलने रेकॉर्ड होतो. सिंगल चॅनल याने त्याच्यामध्ये मोनो चॅनल म्हणजे एक प्रकारे मोनो चॅनल असतं, त्याच्यामध्ये आवाजाची इंटेन्सिटी बहुत कमी असते. जे की आपण या मोबाईलने रेकॉर्ड करताय रेडमी नोट 5 Pro, याच्यामध्ये जे ऑडिओ चॅनल्स आहेत ते 2 चॅनल्स आहेत, त्याच्यामधून जो ऑडिओ क्लिअरिटी आहे ते बहुत जबरदस्त येते. आणि कसं आहे की बट मला हे थोडंसं प्रॉब्लेम दिसला. बट जर तुझ्यामध्ये ऑडिओची जास्त डिमांड नसेल, म्हणजे जसं तुला व्हिज्युअल सवय असेल तर ऑब्व्हियसली यू कॅन यूज द आयफोन. पण समजा जर तुला ऑडिओ गरज असेल तर मग तुला या रेडमी नोट 5 Pro ची गरज आहे राईट नाव तरी आता. ओके, यस. सो हे 2 व्हिडिओ मी बनवले आणि याच्यातून मला खूप सारा एक्सपिरियन्स भेटला. ओके, आता मी तिसरा व्हिडिओ बनवून राहिलाय, तो बनवून राहिलो मी श्रुती डोबळेसोबत. शी वॉज माय फ्रेंड. ओके, आणि त्यानंतर मी एका फिमेल कॅरेक्टरला घेऊन असा व्हिडिओ बनवत आहे. व्हाय? कारण इट जस्ट लाईक एक फिमेल कॅरेक्टरची पॉप्युलॅरिटी सर्वात जास्त असते इन्स्टेड ऑफ मेल कॅरेक्टर. तर आणि कसं आहे की मला जे कॅरेक्टर दाखवायचं आहे म्हणजे एक फिमेल आहे, ती बॅडॅस आहे. बॅडॅस म्हणजे इन द सेन्स की खूप जबरदस्त आहे, जॅकेट घालते, चष्मा घालते, स्मोक करते आणि शी लव्स फोटोग्राफी वगैरे. तर याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये स्टोरी आहे. म्हणजे आता मी स्टोरी ब्रेकडाऊन करेलच. ऑब्व्हियसली मी काल रात्री फुल इमॅजिन केलं. म्हणजे काल माझं जेवण झालं, त्यानंतर मी कानात हेडफोन टाकले आणि ज्या ट्रॅकवर मला ते व्हिडिओ बनवायचं होतं जस्ट लाईक मला मी ट्रॅक पण शोधून ठेवला आहे. जस्ट लाईक आय फाउंड यू, एपिडेमिक म्युझिक.
ऍक्च्युली मला थोडंसं भीती वाटून राहिली की याच्यामध्ये कॉपीराईट क्लेम येईल का नाही या गाण्यावर. बट त्यानंतर मी मोस्ट ऑफ द प्रोमो शूट्स बघितले, त्याच्यामध्ये तर खूप साऱ्या जणांनी तर बॉलिवूड सॉंग्सवर पण व्हिडिओ बनवले आहेत. तर मला असं वाटत नाही की कॉपीराईट क्लेम जरी आला तरी वॉटेवर ते पाहूया. इन्स्टेड ऑफ दॅट मला युट्यूबवर त्याला अपलोड तर करायचं आहे, बट युट्यूबवर त्याची फारशी पॉप्युलॅरिटी आहे नाही. कारण युट्यूब कसं आहे, माझे ऑलरेडी 2 या 3 सबस्क्रायबर्स आहेत. त्यानंतर जे काही व्हिडिओ मी अपलोड करू त्याच्यावर हार्डली जे व्ह्यूज येतात ते 1 किंवा 2 किंवा कधी 0 येतात. सो एवढं काही खास नाही. इन्स्टेड ऑफ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर माझे व्ह्यूज थोडे जास्त आहे. मी तो व्हिडिओ फेसबुकवर जो अपलोड केला होता बॅडमिंटनचा, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मला 130 व्ह्यूज भेटले आणि त्यानंतर 72 लाईक भेटले. आणि हे इंस्टाग्रामवर. आणि त्याच्यानंतर फेसबुकवर पण समथिंग काहीतरी 90 किंवा 103 वगैरे व्ह्यूज आहेत. त्यानंतर लाईक्स भेटले वॉज लाईक 40 to 50 वगैरे लोकांनी लाईक्स भेटले. बट आय वॉज म्हणजे एक प्रकारे सुरुवात आहे. खूप लोकांनी माझी तारीफ केली आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की खूप जबरदस्त क्रिएटिव्हिटी आहे. सो मला पण एक प्रकार स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाटला. अजून मला असं म्हणायचं आहे की हे व्हिडिओज बनवणं तुझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ऑफ दॅट तुला समोरून एक प्रकारे स्टोरी तरी बनवावं लागेलच ऑब्व्हियसली. तर समजा जर हे एक प्रकारे हे जे व्हिडिओज आहे ना, हे एक प्रकारे तुझं स्टोरीचं काम करेल. म्हणजे जे काही समजा तू कोण्या प्रोड्युसरला किंवा डायरेक्टरला समजा तू काम मागशील तर ऍटलिस्ट ते म्हणून तू आतापर्यंत कोणतं काम केलं, काही ना काहीतरी व्हिडिओ वगैरे जर शूट केला असेल. सो ऑब्व्हियसली आपण हे व्हिडिओ दाखवू शकतो की मी या प्रकारचे व्हिडिओज वगैरे बनवले. सो यामुळे कसं माझी प्रोडक्टिव्हिटी वाढेल ना, माझी लायबिलिटी वाढेल आणि त्यानंतर मला काम भेटण्याचे चान्सेस जास्त होईल. सो येस, हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो येस. आणि दुसरी गोष्ट असं म्हणायचं आहे की हे व्हिडिओज बनवणं खूप काही कठीण आहे. म्हणजे आता समजा मी श्रुती डोबळेचा हा व्हिडिओ समजा बनवतो म्हटलं ना, तर मला अशी फारशी खूप जास्त गोष्टीची गरज अशी आहे नाही. येस, लिटरली मला या व्हिडिओमध्ये मला ज्या गोष्टीची गरज आहे, ऑब्व्हियसली या साऱ्या गोष्टी माझ्यापाशी आहेत. मोबाईल आहे, गिम्बल आहे, ट्रायपॉड आहे, त्यानंतर श्रुती डोबळे तिने हो म्हणलं आहे आणि शी इज रेडी. त्यानंतर त्या व्हिडिओमध्ये एका पल्सरची गरज आहे, तर ब्राऊनची पल्सर आहे ऑब्व्हियसली. आणि त्यानंतर मग आपल्याला कॅमेराची गरज आहे. बिकॉज ऑफ दॅट की मला काही काही शॉर्ट्स थोडे बोकेमध्ये हवे आहे, तर त्यासाठी प्रतीकचा कॅमेरा आहे. आपण त्याला कॉल करून त्याला मागून घेऊ. ओके. जो DSLR जो कॅमेरा आहे त्याला थोडंसं हँडहेल्डसाठी करावं लागेल. सो त्यामुळे मला त्याची थोडी प्रॅक्टिस करावं लागेल. बट आय कॅन डू इट. येस. लास्ट टाइम मी प्रतीकचा जो कॅमेरा आणला होता त्याच्यामध्ये मला जस्ट एक प्रकारे DSLRचं फक्त जस्ट काही माहीत नव्हतं आणि त्यानंतर मी या सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. येस. आणि गेल्या 2 दिवसात त्याचा वापर केला. बट त्याच्यानंतर मग मी DSLR बद्दल, त्याच्यानंतर बोके आणि फोकस पॉइंट आणि त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी कॅमेराबद्दल शिकलो. मी असं नाही म्हणत की मला कॅमेरा पूर्ण येतो बा, बट मी असं म्हणू शकतो की आता समजा मी कॅमेरा पकडला तर ऍटलिस्ट मी चांगले फोटोज काढू शकतो, चांगले व्हिडिओ काढून देऊ शकतो. या ऍटलिस्ट मला माझ्या सॅटिस्फॅक्शननुसार तरी मी माझे त्याप्रमाणे व्हिडिओज वगैरे बनवू शकतो. सो माझ्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आहे आणि आपल्यापाशी कॅमेरा आहे, प्रत्येकाशी कॅमेरा आहे. सो ऑब्व्हियसली वी कॅन गेट इट. ओके. आणि त्यानंतर आपण तो शिकतो तो व्हिडिओ बनवू शकतो. ओके. सो इट वॉज रिअली ग्रेट. येस, काल मी खूप इमॅजिन केलं ना, मला असं रिअलाइज झालं की इट वॉज सो मच अमेझिंग. लास्ट टाइम बॅडमिंटन ज्याच्यामध्ये स्टोरी नव्हती, काहीच नव्हतं, जस्ट 2 people आर प्लेइंग बॅडमिंटन. बट त्याच्यामध्ये असं काही फारसं होतं नाही. बट या व्हिडिओमध्ये स्टोरी आहे ऑब्व्हियसली आणि टू मच. सो बहुत सारे डोक्यामध्ये आहे, मी इमॅजिन केलं आहे आणि आता मी त्याला आता माझ्या नोटडाऊनवर हे करेन, माझ्या बुकवर मी त्याला एक प्रकारे नोटडाऊन करेन का मला कोणकोणते शॉर्ट्स कशावर मिळणार. सो दिस इज इट. येस. आज मला नाही का एक पर्सनचा हे आलाय. ऍक्च्युली मी फेसबुकवर एक ग्रुप आहे सिनेमा फोटोग्राफर किंवा DOP यांचा ग्रुप जॉईन केला आहे आणि त्यांच्या ग्रुपवर एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे प्रकाश पाटील. ही वॉज फ्रॉम द मुंबई आणि ही वॉज अ प्रोड्युसर ऑर सिनेमा फोटोग्राफर. I don't know, I still don't know about him, but he was the guy who's working on the film industry or media industry something. So just like he needs some AD or cinema photographer.
सो त्यांनी मला एक प्रकारे कॉल नाही केला, बट फेसबुकवर आमचं थोडंसं हलकंसं कन्व्हर्सेशन झालं आणि आमचा मोबाईल नंबर स्विच झाले आणि त्यानंतर मी व्हॉट्सअपवर त्यांच्यासोबत बोललो आणि त्यानंतर मी माझा व्हिडिओ त्यांना असा पाठवला आणि त्यांना चांगलं वाटलं आणि ते म्हणाले की जेव्हा तू मुंबईला येशील जस्ट कॉल मी. सो मी खूप जास्त एक्साइटमेंट वगैरे नाही आहे वगैरे जस्ट लाईक, बट मला असं वाटते की ही माझी सुरुवात आहे आणि या साऱ्या गोष्टीसाठी मी स्वतःमध्ये डेव्हलप करत आहे आणि याचाच डेव्हलप केलेल्या गोष्टीचा मला फायदा होऊन राहिला आहे. आणि ऑब्व्हियसली हे जे व्हिडिओज जे लोक बघून राहिले आहेत या लोकांना पण असं रिअलाइज होत आहे की नाही याच्यामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट आहे, याच्यामध्ये पण समथिंग काही ना काही अशा गोष्टी आहेत जो समथिंग काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी आहे. जस्ट लाईक विशाल किंवा जस्ट लाईक बाकीचे असे लोक आहेत त्यांना असं वाटून राहिलंय की मी निठ्ठल आहे, जस्ट लाईक की मी माझ्या गोष्टीचा प्रॉपरली युटिलाइज करत आहे आणि काही ना काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मला पण वाटते की या साऱ्या गोष्टीबद्दल मला थोडंसं जास्त फोकस राहावं लागेल, जास्त सिरियस व्हावं लागेल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये काम करावं लागेल. सो इट्स ऑल दिस थिंग्स. सो येस, आता ते एवढंच, आता फक्त फारसं काही आहे नाही. येस, आज मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करतो आणि त्यानंतर मग मी प्रतीकला कॉल करतो, त्याच्यानंतर कॅमेरा मागून घेतो त्याच्याकडून. आणि अजूनपर्यंत फिक्स नाही, उद्या किंवा परवा होऊ शकते शूटिंग. यस, उद्या समजा जर राहुलची गाडी अवेलेबल असेल किंवा नसेल किंवा श्रुतिकाचं अवेलेबल असेल का नसेल. यस, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट जोपर्यंत तू स्क्रिप्ट ब्रेकडाऊन नाही करशील तोपर्यंत तुला काहीच रिअलाइज होणार नाही. तू म्हणजे कसं आहे की तू असं म्हणशील का डायरेक्ट कॅमेरा घेऊन जातो आणि सगळं काही भडभड रेकॉर्ड करतो, तर हे कधीच पॉसिबल होणार नाही. कारण बहुत साऱ्या अशा गोष्टी असते जे आपण वेळेवर विसरून जातो. जास्त कारण वन थिंग इज दॅट मला एक रिअलाइज झाली आहे की आपण कसं आहे जोपर्यंत आपण स्वतःमध्ये खूप जास्त इमॅजिन करत नाही, खूप जास्त पढाई करत नाही, तोपर्यंत आपण ऍक्च्युअल गोष्टीमध्ये म्हणजे ऍक्च्युअल शूटिंगच्या वेळेस खूप सारे प्रॉब्लेम होतात, आपल्याला काहीच कळत नाही ना, आपण जस्ट लाईक ब्रेन वॉश होऊन जाते आणि आपण काहीही शूट करून टाकतो. युजली त्या बॅडमिंटन व्हिडिओमध्ये मी स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली होती, बट त्याच्यानंतर माझ्यापाशी फुटेजेस नव्हते, तर मी काहीही शूट केले, काहीही समथिंग. लास्ट टाइम जो प्रवेशचा जो शूट केला ना तो म्हणजे स्क्रिप्ट ब्रेकडाऊनमध्ये काही होतच नाही तो पॉईंट. बट ऍक्च्युली कसं आहे की त्यावेळेस मी जो रेकॉर्ड केला त्यावेळेस सनसेट होता आणि आकाश बहुत जबरदस्त होता आणि त्यानंतर जो प्रवेशचा जो फुटेज होता तो बहुत जबरदस्त दिसून राहिला डार्कमध्ये. तर त्यामुळे मी तो रेकॉर्ड केला आणि त्यामुळे त्याची जे व्हॅल्यू आहे ते थोडी जास्त वाढली. सो इट वॉज ग्रेट. यस, बट ट्राय टू अंडरस्टँड की पढाई कर, इमॅजिनेशन कर. यस, कारण कसं आहे स्क्रिप्ट ब्रेकडाऊन जरी केलं तरी कसं आहे की आपण एव्हरी टाइम पुस्तक काढून वाचून आपण लक्षात घेऊ शकत नाही जोपर्यंत तू प्रॉपरली त्याला दाढ इमॅजिनेशन नाही करत. सो ट्राय टू डू इमॅजिन ऑल द टाइम, कारण जोपर्यंत तू समजा व्हिडिओ समजा तुला असं बनवायचं असेल ना तर ऑब्व्हियसली तुला या साऱ्या गोष्टी कराव्याच लागतील. ओके, सो एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत. सो ट्राय टू अंडरस्टँड आणि स्वतःमध्ये फोकस ठेव. आणि वन थिंग इज दॅट की मी अजून म्हणजे मी समोर म्हणलं होतं की व्हॉट आय लर्न टुडे आणि आज मी काय शिकलो याच्याबद्दल मी रोज व्हिडिओ बनवेल आणि युट्यूबवर अपलोड करेल. सो ऑब्व्हियसली कसं आहे की गेले 3-4 दिवस झाले मी या साऱ्या गोष्टी करून नाही राहिला आहे. याचं रिझन असं आहे की गेले 3-4 दिवसापासून मी थोडासा टाइमपास करून राहिला आहे. वाय? बिकॉज ऑफ दॅट की माझे आई वडील घरी नाही आहे आणि ते हिंगणघाटला गेले आहेत. ओके, सो कसं आहे की मी घरी एकटा आहे आणि आय डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. तर कसं आहे की जोपर्यंत खूप जास्त फ्रीडम भेटते ना तेव्हा नाही का आपण आपले टार्गेट सोडून नाही का आपण स्वतःमध्ये म्हणजे जस्ट लाईक आपण टाइमपास करतो, दॅट्स इट. बट हे टाइमपास काही फारसा वेळ चालणार नाही. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आई वडील नसल्यावर तू करू शकतो, असल्यावर तू करू शकत नाही. तू सगळंच काही करू शकते ना, असं काही फारसं तुझ्यावर काही बंधन नाही, काही नाही. सो ट्राय टू फोकस ऑन युअर करिअर की समजा जर आज तुला ऑपॉर्च्युनिटी भेटली किंवा वेल आता ते एवढंच. सो दिस इट. हे फोन ओके. सो माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की व्हॉट आय लर्न टुडे. आणि आज मी रेकॉर्ड नाही केलं आहे ऑब्व्हियसली, कारण
आई वडील घरी नाही आणि मी कसा संधीचा फायदा घेऊन राहिलो आहे. बट इट इज नॉट गुड. यस, हे चांगली गोष्ट नाही आहे. कारण आपल्याला पण माहित आहे की जर आपल्याला जर अशा तुम्ही टाइमपास करत राहू तर आपलंच नुकसान राहील. येस, कारण कसं आहे की हे लॉकडाऊन खतम होईल लवकरात लवकर. येस, म्हणजे जस्ट लाईक मला असं वाटते की हे लॉकडाऊन जास्त वेळ म्हणजे आहे, लॉकडाऊन आहे, कोरोना आहे वगैरे या सगळ्या गोष्टी आहे. बट वन थिंग इज दॅट की कधी ना कधी आपल्याला इथून निघावं लागेल, कधी ना कधी आपल्याला घरून निघावं लागेल, कधी ना कधी आपल्याला आपल्या टार्गेटकडे पोहोचावं लागेल. येस, सो या सगळ्या गोष्टीसाठी तू आतापासून प्रिपेअर नाही राहशील तर तू वेळेवर कसं काय राहशील. येस, आणि कसं आहे की तू हा विचार सोडून दे ना की आई वडील घरी नाही तर त्यामुळे तू संधीचा फायदा घेऊन राहिलाय. हे काही चांगली गोष्ट नाही आहे. येस, ऍक्च्युली कसं आहे की आपण एव्हरीडे काही ना काहीतरी शिकतो. का शिकतोय म्हणजे लिटरली. येस, हे समजा तुला असं वाटत आहे की तुला काही ना काहीतरी करायचं आहे तर तुला या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करावं लागेल, या सगळ्या गोष्टी शिकावं लागेल. यस, तू असाच एकदम कधीही असा दिवस वाया घालवू शकत नाही फॉर अशा या सगळ्या गोष्टीसाठी. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड आणि स्वतःमध्ये या सगळ्या गोष्टी समजून घे. आणि समजा तुला असं नाही समजत असेल ना तर ट्रस्ट मी बहुत कठीण होऊन जाईल या सगळ्या गोष्टी. कारण वाटते या सगळ्या गोष्टीला अचीव करणं खूप इझी आहे, बट दॅट इज डेफिनेटली नॉट. कारण तुझ्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्याला इम्प्रूव्ह करण्याचं खूप जास्त गरज आहे. यू आर जस्ट अ बिगिनर आणि ट्राय टू अंडरस्टँड की हे गोष्ट तुला जे अचीव करायचं ते बहुत कठीण आहे. येस, कारण कसं आहे की बाकीच्या लोकांना एक्झाम क्रॅक करणं आणि लाईफ सेटल करणं दॅट्स इट. बट तुझ्या लाईफमध्ये बहुत कठीण होऊन जाईल लाईफ सेटल करणं. कारण तुझा जॉब फिक्स नाही राहत. तुला एकदा काम भेटलं तर खूप भेटेल, नाही तर काहीच नाही भेटेल. सो तुला दोन्ही गोष्टीसाठी प्रिपेअर राहावं लागेल. ओके, आणि इथे या इंडस्ट्रीमध्ये नेहमी टॅलेंट मॅटर करतो. समजा तुझ्याकडे टॅलेंट आहे, तुझ्यामध्ये तू नेहमी तुझ्या टॅलेंटला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे तरच तू समोर जाऊ शकते, अदरवाईज यू आर नॉट. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. आणि टॅलेंट हे विकत भेटत नाही. येस, टॅलेंट हे तुला स्वतःमध्ये गेन करावं लागेल, स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करावं लागेल. ओके, सो आजचा या नोटवर मी थोडंसं खतम करतो. ओके, आणि आज तू रेकॉर्ड करशील का वॉट आय लर्न टुडे मध्ये? आज मी रेकॉर्ड नाही करेन. व्हाय? कारण आज मला स्क्रिप्ट रेकॉर्ड करायची आहे. ओके, पण कर यार, डू समथिंग. येस, पण आर्टिफिशियल एपिसोड तर रेकॉर्ड कर कारण हे इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द एंड. This is the My Artifact episode number 1966. Right now we are at Worधा, Maharashtra.